विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण बीजगणितामधील तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत। हे प्रकरण वार्षिक परीक्षेला 8 गुणांसाठी येतं। चला तर मग आता या अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे बघण्याच्या पूर्वी अंकगणिती श्रेणीमधील काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण बघूया। त्यातली पहिली कन्सेप्ट आहे क्रमिका। पहा आता क्रमिका म्हणजे काय। एका विशिष्ट क्रमाने आणि नियमाने मांडणी केलेल्या संख्यांच्या संचास किंवा यादीस क्रमिका असे म्हणतात। एका विशिष्ट नियमाने आणि क्रमाने मांडणी केलेल्या संख्यांच्या यादीस किंवा संचास आपण क्रमिका असे म्हणतो। एक संख्यांची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये संख्यांची मांडणी एका विशिष्ट नियमाने किंवा क्रमाने असेल तर त्या लिस्टला आपण काय म्हणतो, क्रमिका असे म्हणतो। आता बघा या ठिकाणी आता ही पहिली यादी आहे, लिस्ट आहे। 2, 5, 8, 11, 14 हा इथं कोणता नियम आणि कोणता क्रम आहे बघा। आता पहिल्या स्थानी 2 आहे, 2 मध्ये 3 मिळवले, 5, 5 मध्ये 3 मिळवले, 8, 8 मध्ये 3 मिळवले, 11, 11 मध्ये 3 मिळवले, 14, 14 मध्ये 3 मिळवले, 17। आता या इथं रिकाम्या जागेमध्ये आपल्याला भरता येतील। रिकाम्या जागेमध्ये आपल्याला या ठिकाणी 17 ही संख्या येईल, त्याच्या पुढे अजून खूप संख्या येतील, राईट। आता दुसऱ्यामध्ये बघा, म्हणून ही क्रमिका आहे, ही क्रमिका आहे। आता ही दुसरी लिस्ट बघा, इथं पहिल्या स्थानामध्ये पहिलं जे पद आहे हे 1 चा वर्ग आहे, दुसरं पद हे 2 चा वर्ग, तिसरं पद हे 3 चा वर्ग आहे, चौथं पद हे 4 चा वर्ग, पाचवं पद 5 चा वर्ग आहे। आता इथलं जे पद असेल हे 6 चा वर्ग असेल, म्हणजे हे 36 असेल आणि इत्यादी याप्रमाणे, म्हणून ही सुद्धा क्रमिका आहे, राईट। आता तिसरं बघा, तर या ठिकाणी इथं घनांची लिस्ट आहे। इथं 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, रिकाम्या जागेमध्ये 216 येईल आणि याप्रमाणे पुढे पद येतील, म्हणजे ही सुद्धा क्रमिका आहे। इथं संख्यांची मांडणी एका विशिष्ट नियमाने व क्रमाने केलेली आहे, म्हणून या लिस्टला किंवा यादीला आपण काय म्हणणार आहोत, क्रमिका असे म्हणणार आहोत, क्रमिका, राईट। आता बघा ऋण 5 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 9 आले, ऋण 9 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 13 आले, ऋण 13 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 17 आले, ऋण 17 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 21 येतील आणि याप्रमाणे पुढे संख्यांची मांडणी असेल, राईट। म्हणून ही सुद्धा क्रमिका आहे। इथं एक विशिष्ट नियम आणि क्रम आहे, म्हणून या लिस्टला सुद्धा किंवा या यादीला आपण काय म्हणणार आहोत, क्रमिका म्हणणार आहोत। आता इथं बघा प्रत्येक पद हे 10 ने कमी होत गेलेलं आहे। या ठिकाणी पुढचं पद हे अगोदरच्या पदापेक्षा 10 ने कमी आहे। 100 आहे, 100 पेक्षा 10 ने कमी केलं 90, 90 मधून 10 काढले 80, 80 मधून 10 काढले 70, 70 मधून 10 काढले 60, 60 मधून 10 काढले तर 50 येतील, म्हणजे इतर रिकाम्या जागेमध्ये काय येईल, 50 येईल, राईट। म्हणून ही सुद्धा क्रमिका आहे। आता इथं बघा, आता या ठिकाणी ऋण 1 मध्ये ऋण 1 मिळवला, ऋण 2, ऋण 2 मध्ये ऋण 1 मिळवला, ऋण 3, ऋण 3 मध्ये ऋण 1 मिळवला, ऋण 4, ऋण 4 मध्ये ऋण 1 मिळवला, ऋण 5, ऋण 5 मध्ये ऋण 1 मिळवला, ऋण 6, इथं या ठिकाणी ऋण 6 असेल, म्हणून ही सुद्धा क्रमिका आहे। आता इथं बघा 10 मध्ये 5 मिळवले, 15 मधून आता किती काढले बघा, 15 मधून इथं काढायला लागतात 15 9 21 संख्या, 15 9 24 या ठिकाणी करावं लागते। म्हणजे आता या ठिकाणी इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं कुठलाही नियम नाही आहे बरं का। 10 मध्ये इथं 5 मिळवलेत, पुन्हा वजा केलेत, नियम मिळवलेत, म्हणून इथं येणारी जी संख्या आहे कोणती संख्या असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी इथं स्पष्ट सांगता येणार नाही। म्हणून या यादीमधील किंवा या संचामधील संख्यांची मांडणी नियमाने, विशिष्ट नियमाने आणि क्रमाने केलेली नाही, म्हणून ही यादी किंवा हा संच हे क्रमिकेचं उदाहरण नाही। तर हे क्रमिका आहेत, 1 2 3 4 5 6 जे आहेत या क्रमिका आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम जे आहे, आता ही जी पहिली लिस्ट आहे, या पहिल्या लिस्ट मध्ये जे पहिल्या स्थानावर पद आहे त्याला पहिलं पद म्हणतो आपण, ते T1 या अक्षराने दर्शवतो। हे दुसरं पद T2 या अक्षराने, तिसरं पद T3 या अक्षराने, चौथं पद T4 या अक्षराने, पाचवं पद हे T5 या अक्षराने। याप्रमाणेच एखादं N पद असेल तर हे Tn या अक्षराने दर्शवतात। म्हणजे या क्रमिकेमधील प्रत्येक संख्येला क्रमिकेमधील प्रत्येक संख्येला पद असे म्हणतात आणि प्रथम पद जे आहे ते T1 या अक्षराने दर्शवतात, द्वितीय पद आहे हे T2 ने अक्षराने दर्शवतात, तिसरं पद हे T3 ने दर्शवतात, चौथं पद हे T4 ने, पाचवं पद हे T5 ने इत्यादी, 10वं पद हे T10 ने, तर Nवं पद हे Tn या अक्षराने दर्शवतात, राईट। तर या ठिकाणी पॉज करून लिहून घ्या।
हा श्रेणी म्हणजे काय? श्रेणी म्हणजे प्रोग्रेशन. ज्या क्रमिकेमधील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील संबंध सारखा असतो त्या क्रमिकेला श्रेणी असे म्हणतात. ज्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला संबंध सारखाच असतो किंवा स्थिर संख्या असतो त्या क्रमिकेला आपण काय म्हणतो? श्रेणी असे म्हणतो. आता उदाहरणामध्ये इकडे बघा 5, 10, 15, 20, 25. आता याच्यामध्ये कसं आहे? पहिल्या संख्येला आपण 2 ने गुणलं, 5 मध्ये 5 मिळवले 10, 10 मध्ये 5 मिळवले 15, 15 मध्ये 5 मिळवले 20, 20 मध्ये 5 मिळवले 25. इथं 5 मिळून यायला लागले. राईट. आता इथं काय झालं बघा? 100 आहे. 100च्या अर्धे केले आपण. 2 ने भागलं 50, 50 ला 2 ने भागलं 25, 25 ला 2 ने भागलं 12.5, 12.5 ला 2 ने भागलं 6.25 येईल. राईट. याप्रमाणे पुढे संख्या येत जातील. म्हणजे संख्यांची जी पुढची संख्या आहे ही अगोदर संख्येपेक्षा निमपट होत आहे, हाफ होत आहे. लक्षात आलं? आता या ठिकाणी 1 ने कमी होत चालली संख्या. बघा 10 1 गेला 9, 9 मध्ये 1 गेला 8, 8 मध्ये 1 गेला 7, 7 मध्ये 1 गेला 6 याप्रमाणे. राईट. आता 12 आहे. 12 मध्ये 5 मिळवले 17, 17 मध्ये 5 मिळवले 22, 22 मध्ये 5 मिळवले 27, 27 मध्ये 5 मिळवले 32, याप्रमाणे 32 मध्ये 5 मिळवले 37 येईल इथं संख्या. मग आता या ठिकाणी इथं ऋण 1, ऋण 1 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 5, ऋण 5 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 9, ऋण 9 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 13, ऋण 13 मध्ये ऋण 4 मिळवले, ऋण 17, ऋण 17 मध्ये ऋण 4 मिळवले 21, ऋण 21 याप्रमाणे संख्या येत राहतील. म्हणजे इथं या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला संबंध सारखाच आहे. इथं 5चा फरक असेल, 5 वाढवले, इथे पण 5च वाढवले, इथे पण 5 वाढवले, तिथे पण 5 वाढवले, तर या क्रमागत पदांमधला संबंध जर सारखा असेल, तो सारखा असेल किंवा स्थिर असेल, तर अशा क्रमिकेला आपण काय म्हणतो? श्रेणी असे म्हणतो. अशा क्रमिकेला आपण काय म्हणतो? श्रेणी, प्रोग्रेशन असे म्हणतो. मग आता श्रेणीचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. पहिला आहे अंकगणितीय श्रेणी, नंबर 2 आहे भूमितीय श्रेणी, तिसरा आहे संवादी श्रेणी. अंकगणितीय श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, दुसरा आहे भूमितीय श्रेणी त्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो, तिसरा आहे संवादी श्रेणी त्याला हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणतो. तर हे जे भूमितीय श्रेणी आणि संवादी श्रेणी हे आपल्याला इयत्ता 11वीला आहेत. आता 10वीला यावर्षी फक्त अंकगणितीय श्रेणीचा अभ्यास आहे. तर आज आपण बघूया अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय. राईट. तर बघा आता आज आपल्याला बघायचंय अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय? ज्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या असतो त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. ज्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला फरक जो असतो हा स्थिर संख्या असतो त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. उदाहरणार्थ आता इकडे बघा 5, 11, 17, 23, 29 ही एक क्रमिका आहे. याच्यामध्ये जो फरक आहे समोरच्या पदामधून अगोदरचं पद वजा केल्याच्या नंतर जो येणारा फरक आहे, कॉमन डिफरन्स म्हणतो त्याला आपण, तो स्थिर संख्या आहे. 5 मधून 11 काढले, 11 मधून 5 गेले 6 राहिले, 17 मधून 11 गेले 6 राहिले, 23 मधून 17 गेले 6 राहिले, 21 मधून 23 गेले 6 राहिले. इथं 6चा फरक आहे आणि हा फरक स्थिर संख्या आहे, म्हणून या क्रमिकेला आपण काय म्हणणार आहोत? अंकगणितीय श्रेणी. आता इथे 2चा फरक आहे, प्लस 2चा फरक आहे. राईट. ऋण 9 मध्ये 2 मिळवले, ऋण 7 आले, ऋण 7 मध्ये 2 मिळवले, ऋण 5 आले, ऋण 5 मध्ये 2 मिळवले, ऋण 3 आले, ऋण 3 मध्ये 2 मिळवले, ऋण 1 आलं. याप्रमाणे पुढे पद येत आहेत. म्हणजे फरक स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका सुद्धा अंकगणितीय श्रेणी आहे. आता या ठिकाणी 5चा फरक आहे. 8 मध्ये 5 मिळवले 13, 13 मध्ये 5 मिळवले 18, 18 मध्ये 5 मिळवले 23, 23 मध्ये 5 मिळवले 28. याप्रमाणे म्हणजे कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला फरक आहे, येथे स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. आता इथे बघा 10 ने कमी आहे. या ठिकाणी पुढल्या पदामधून अगोदरचं पद वजा केल्यानंतर या ठिकाणी -10चा फरक आहे. -10 100 मध्ये -10 मिळवले 90 आले, 90 मध्ये -10 मिळवले 80 आले, आणि 80 मध्ये -10 मिळवले 70 आले, 70 मध्ये -10 मिळवले -60 आले, 60 मध्ये -10 मिळवले 50 आले, 50 मध्ये -10 मिळवले 40 येतात. याप्रमाणे येतात. म्हणजे फरक स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका सुद्धा अंकगणितीय श्रेणी आहे. आता 2, 2.5, 3 याप्रमाणे बघा. आता 2 मध्ये अर्धा मिळवला आपण, 0.5 मिळवले 2.5 आले, 2.5 मध्ये 0.5 मिळवले 3 आले, 3 मध्ये 0.5 मिळवले 3.5 आले, 3.5 मध्ये अर्धा मिळवला 4 आला, 4 मध्ये अर्धा मिळवला 4.5. याप्रमाणे म्हणजे फरक स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. आता बघा या ठिकाणी 6व्या ह्या लिस्ट मध्ये 6व्या क्रमिकेमध्ये कसं आहे? पहिलं पद आहे 104, त्याच्यामध्ये 104 मिळवले 102 आलं, 104 मध्ये 102 मध्ये पुन्हा 104 मिळवले 3/4 आलं. राईट. आता 3/4 मध्ये 104 मिळवलं
म्हणजे 1 येतंय. 1 मध्ये पुन्हा 1/4 मिळवलं 5/4. 5/4 मध्ये 1/4 मिळवलं 3/2 येते. याप्रमाणे म्हणजे इथं फरक संख्या 1/4 चा फरक आहे. म्हणून ही सुद्धा क्रमिका अंगणित श्रेणी आहे. तर जे या क्रमिकेमधलं जे पहिलं जे पद आहे त्याला आपण प्रथम पद म्हणतो. हे प्रथम पद आपण ए अक्षराने दर्शवतो किंवा T1 अक्षराने दर्शवतो. आता या ठिकाणी इथं बघा, इथं पहिलं पद कोणतं आहे? 5 आहे. इथं 5 लिहिलेलं आहे मी. राईट. आता साधारण फरक, कॉमन डिफरन्स, कोणत्याही दोन क्रमांक मधला फरक बघा. ह्या दोघांमधला, ह्या दोघांमधला, ह्या दोघांमधला, ह्या दोघांमधला फरक तो सारखाच असतो. कॉमन डिफरन्स हो डी अक्षराने दर्शवतात. तर साधारण फरक काढायचा कसा? साधारण फरक बरोबर डी बरोबर T2 - T1. समोरच्या पदामधून त्याच्या अगोदरचं पद वजा करायचं, त्याला साधारण फरक म्हणतो आपण या ठिकाणी. 11 - 5. T2 ची किंमत इथं 11 आहे आणि T1 ची किंमत 5 आहे. 11 मधून 5 गेले 6 राहिले. राईट. तर ही आहे अंकगणित श्रेणी. पॉज करा, लिहून घ्या. आता बघा सर्वसंत 3.1 मधला पहिला प्रश्न काय? खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. मला माहित आहे, आपण बघितलं अंकगणिती श्रेणी म्हणजे काय. जर दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या असेल तर त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. मग आता बघूया इथं या ठिकाणी इथं दोन क्रमिका दिलेल्या आहेत. आता हे पहिलं उदाहरण दिलेलं आहे 2, 4, 6, 8 डॅश. आता येथे प्रथम पद T1 किती आहे? T1 ची किंमत 2 आहे. T2 ची किंमत 4 आहे. T3 ची किंमत 6 आहे. T4 ची किंमत 8 आहे आणि इत्यादी. राईट. मग आता फरक काढायला लागणार आहे, डिफरन्स डी काढायला लागणार आहे. T2 - T1. T2 - T1. T2 किती आहे बघा? T2 आहे 4 वजा 2 बरोबर 2 आलं. मग दुसरा डिफरन्स डी बरोबर T1 कशातून वजा करायचा? T2 मधून. आता T2 कशातून वजा करायचा? T3 मधून. राईट. म्हणजे T3 - T2. T3 किती आहे? 6 - 4 बरोबर 2 आलं. पुन्हा डिफरन्स डी बरोबर T4 वजा T3. T4 किती आहे बघा? 8. T4 ची किंमत किती आहे? 8 वजा T3 किती आहे? 6 वजा किती आले? 2 आले. म्हणजे इथे फरक समान संख्या आलेला आहे का? हो आलेला आहे. म्हणजे ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. आपल्याला या ठिकाणी इथे वर्णन करावं लागणार आहे. येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. फरक स्थिर संख्या आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. इथं फरक स्थिर संख्या आलेला आहे, तो 2 आहे, समान आलेला आहे, समान संख्या आलेला आहे. म्हणून ही क्रमिका इथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्या दोन क्रमांकात पदांमधला फरक स्थिर संख्या आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. मग आता अंकगणित श्रेणी असल्यावर प्रथम पद लिहायचं आणि साधारण फरक लिहायचा. म्हणून आता प्रथम पद कंसात ए बरोबर प्रथम पद किती आहे? 2 आहे. आणि साधारण फरक किंवा सामायिक फरक इथं या ठिकाणी सामायिक फरक लिहिलेला आहे. आपण पण सामायिक फरक लिहूया. डी बरोबर किती आलेला आहे? डिफरन्स किती आलेला आहे? 2 झालेला. राईट. आता इथं बघा, आता ही दुसरी क्रमिका दिलेली आहे. ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का ते आपल्याला ठरवायचं. सर्वप्रथम आपण काय करूया? T1 बरोबर समजा T1 बरोबर 2, T2 बरोबर 502, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 702. हवं तर असं लिहायचं समजा, किंवा येथे लिहिलं तर चालतं. येथे T1 बरोबर 2,
T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3, T4 बरोबर 7/2 आणि इत्यादी. राईट. मग आता डिफरन्स डी कडे लागणार आहे या ठिकाणी. T2 मायनस T1. T2 किती आहे? 5/2 मायनस 2/1. राईट. तिरकस होणार गेला. खाली बे एक बे एका पाची 5 बेदुने 4 बरोबर 1/2. राईट. पुन्हा डिफरन्स डी बरोबर आता T3 वजा T2. T3 वजा T2. तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. पहिलं पद दुसऱ्यातून वजा करायचं. दुसरं पद तिसऱ्यातून वजा करायचं. तिसरं पद कोणतं आहे? 3 आहे. दुसरं पद कोणतं आहे? 5/2 आहे. याच्यात काय ना म्हणजे तिरकस गुणाकार करा. खाली बे एक बे 3 6 मायनस 5 1 5 बरोबर केले याला 1/2 बरोबर केले 1/2. राईट. मग आता या ठिकाणी पुन्हा डिफरन्स डी बरोबर T4 वजा T3. T4 किती आहे? 7/2 मायनस 3 बरोबर आहे. याचा छेद काय ना म्हणजे 1. 3 चा छेद काय ना म्हणजे 1. खालचा जाऊन आकार 2 आला. 7 1 7 मायनस 3 2 6 बरोबर 1/2 बरोबर आहे. इथं या ठिकाणी फरक स्थिर संख्या आलेला आहे म्हणून ही सुद्धा क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी इथं लिहावं लागणार आहे. येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमांकित पदांमधील फरक स्थिर संख्या आहे म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. राईट. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मग अंकगणित श्रेणी असल्यावर प्रथम पद लिहायचं आणि साधारण फरक लिहायचा. प्रथम पद म्हणून प्रथम पद किंवा पहिले पद ते ए अक्षराने दर्शवतात आणि हे किती आहे? 2 आहे. किंवा T1 सुद्धा दर्शवतो आपण. आणि सामान्य फरक किंवा सामायिक फरक आपल्याला सामायिक फरक म्हणलेला आहे. कॉमन डिफरन्स म्हणतो त्याला आपण. डी ची किंमत किती आलेली आहे? 1/2. राईट. पॉज करा, लिहून घ्या. आता बघा आता हे इथं तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणात काय दिलेलं आहे? -10 -6 -2 आणि 2. राईट. येथे T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2 आणि T4 बरोबर 2 आणि इत्यादी. राईट. मग आता काय करावं लागेल? डिफरन्स काढावं लागेल. डी बरोबर T2 वजा T1. T2 किती आहे? -6 -6 -10 सोडून घेतल्यावर काय येतं? -6 प्लस 10 होते. चिन्ह वेगळे. वजाबाकी 4 उतरलं चिन्ह मोठ्याचं. बरोबर आहे. पुन्हा दुसरा डिफरन्स डी T3 वजा T2. राईट. T3 वजा T2. T3 किती आहे? -2 -6 सोडून घेतल्यावर काय येतं? -2 प्लस 6 होते. चिन्ह वेगळे. वजाबाकी 4 उतरला चिन्ह मोठ्याचं. राईट. आता पुन्हा डिफरन्स डी बरोबर T4 वजा T3. T4 -T3. T4 किती आहे? 2 -2 म्हणजे 2 प्लस 2 बरोबर किती येते? 4 येते. फरक समान आला, सारखा आलेला आहे, स्थिर संख्या आलेला आहे. मग आता इथे लिहावं लागलं या ठिकाणी. येथे दिलेल्या क्रमिकेच्या किंवा वरील क्रमिकेच्या
दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. स्थिर संख्या आहे. स्थिर संख्या असल्यामुळं ही क्रमिका अंगणी श्रेणी आहे. म्हणून या ठिकाणी ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही क्रमिका अंगणित श्रेणी आहे. मग आता प्रथम पद बरोबर ए बरोबर किती आलं? -10 आलं. राईट. आणि सामायिक फरक, आपल्याला सामायिक फरक लिहायला सांगितलेला आहे. सामायिक फरक बरोबर डी बरोबर किती आलेला आहे? 4. राईट. आता हे चौथं उदाहरण बघा. चौथ्या उदाहरणामध्ये इथं 0.3, 0.33, 0.333 डॅश हे दिलेलं आहे. मग आपण लिहूया आता येथे T1 बरोबर 0.3, T2 बरोबर 0.33, T3 बरोबर 0.333 आणि इत्यादी. राईट. मग आता डिफरन्स डी बरोबर काय करावं लागेल? T2 मायनस T1. राईट. म्हणजे 0.33 मायनस 0.3 वजाबाकी केल्यावर किती येते? 0.03 येते. राईट. आता पुन्हा डिफरन्स डी, दुसरा डिफरन्स डी काढायचा आपल्याला या ठिकाणी. T3 मायनस T2. T3 किती आहे? 0.333 मायनस 0.33 वजाबाकी केली आपण तर आपल्याला उत्तर येते 0.003 येते. राईट. यांची वजाबाकी जर केली इथे 0.3 येते, इथे 0.003 येते. म्हणजे फरक स्थिर संख्या आहे का? नाही. मग आता अंगणित श्रेणी नाही, पण लिहावं लागणार आपल्याला या ठिकाणी. येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमांक पदांमध्ये फरक स्थिर संख्या नाही, म्हणून ही क्रमिका अंगणित श्रेणी नाही. म्हणून आता आपल्याला लिहावं लागले ते येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे की नाही? नाही. वेगवेगळं यायला लागलं ना. इथे 0.3 यायला लागलंय, 0.03, इथे 0.003 आले. नाही. म्हणून या ठिकाणी ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून ही क्रमिका अंकगणित श्रेणी नाही. पॉज करा, लिहून घ्या. हा. आता बघा हे पाचवं उदाहरण. याच्यामध्ये काय लिहिलं आहे? 0, -4, -8, -12 डॅश. राईट. मग आता या ठिकाणी T1 किती आहे? T1 0 आहे. T2 दुसरा पद किती आहे? -4. T3 किती आहे? -8. आणि T4 किती आहे? -12 आणि इत्यादी. राईट. मला डिफरन्स डी काढावा लागणार आहे. डिफरन्स डी बरोबर T2 मायनस T1 म्हणजेच -4 -0 बरोबर -4 -0 बरोबर येते -4. राईट. पुन्हा डिफरन्स डी बरोबर T3 मायनस T2. T3 किती यायला लागलं? -8 -4 सोडून घेतल्यावर -8 +4 होते. चिन्ह वेगळे, वजाबाकी 4 उतरला चिन्ह मोठ्याचं. राईट. 8चं. याचं पण उत्तर -4 झालेलं आहे. पुन्हा तिसरा डिफरन्स डी बरोबर T4 मायनस T3. T4 किती आहे? -12 -8 म्हणजेच -12 + 8 चिन्ह वेगळे,
वजाबाकी 4, उतरला चिन्ह मोठ्याचं, म्हणजे फरक समान संख्या आलेला आहे, हो आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांमध्ये, दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही, तर आहे आपण लिहिलं आहे. राईट. अंकगणिती श्रेणी असेल तर प्रत्येकीचा सामायिक फरक लिहायला सांगितलं. आपण प्रथम पद आणि समान फरक लिहूया. म्हणून आता या ठिकाणी प्रथम पद ही आपण ए अक्षर दर्शवतो. ए किती आहे? 0. आणि सामायिक फरक हा डी अक्षर दर्शवतो आणि तो आहे -4. राईट. आता हे 6वं उदाहरण बघूया आपण. आता बघा तेच पद आहेत, -1/5, -1/5, -1/5. राईट. मग आपल्याला इथे लिहावं लागेल T1 बरोबर -1/5, T2 बरोबर पुन्हा -1/5. राईट. T3 बरोबर -1/5 आणि इत्यादी. बरोबर आहे. मग आता डिफरन्स डी काढायला लागेल आपल्याला. या ठिकाणी डी बरोबर T2 - T1. T2 किती आहे? T2 आहे -1/5 -1/5. सोडून घेतल्यावर -1/5 प्लस 1/5, चिन्ह वेगळे, वजाबाकी 0. -1/5 चिन्ह वेगळे असल्यामुळे विरुद्ध संख्या आहे, त्यांची बेरीज किती आहे? 0 आहे. राईट. डिफरन्स डी बरोबर आता या ठिकाणी T3 - T2. T3 किती आहे? -1/5 आहे. हे आहे T3 आणि हे आहे T2. -1/5 बरोबर -1/5 प्लस 1/5, चिन्ह वेगळं, वजाबाकी 0. मग फरक स्थिर संख्या आलाय का? फरक स्थिर संख्या आहे. राईट. म्हणून आता या ठिकाणी येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. लक्षात ठेवा, डी ची किंमत ऋण असू शकते, धन असू शकते किंवा शून्य बी असू शकते. डी ची किंमत कधी कधी ऋण पण असेल. सामायिक फरक हा ऋण बी असू शकतो, सामायिक फरक हा धन बी असू शकतो किंवा सामायिक फरक हा शून्य सुद्धा असू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमांकावरील फरक स्थिर संख्या आहे. म्हणून या ठिकाणी ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता ही अंकगणित श्रेणी आहे म्हणजे प्रथम पद कळालं आपल्याला. प्रथम पद आपण ए अक्षर दर्शवतो, ते किती आहे? -1/5. राईट. प्रथम पद -1/5 आहे. आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर किती येते? सामायिक फरक किती आहे? 0 आहे. राईट. आपण ठीक आहे, पॉज करून घेऊन घ्या. बघा आता 7वें उदाहरण काय दिलं आहे? 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 इत्यादी अँडेड आहे. राईट. मग आता येथे T1 बरोबर किती आलेला आहे? 3.
T2 बरोबर 3 प्लस वर्गमुळात 2. T3 बरोबर किती आलेला आहे 3 प्लस 2 वर्गमुळामध्ये 2 राईट. आणि T4 बरोबर किती आलेला आहे T4 बरोबर 3 प्लस 3 वर्गमुळामध्ये 2 आणि इत्यादी राईट. आता बघा आपल्याला डिफरन्स करायला लागणार आहे. डिफरन्स D बरोबर T2 मायनस T1. T2 कोण आहे 3 प्लस वर्गमुळात 2 आणि T1 किती आहे 3 आहे. सोडून घेतल्यावर काय येतंय 3 प्लस वर्गमुळात 2 मायनस 3. आता प्लस 3 मायनस 3 कटले उत्तर आलेला आहे प्लस वर्गमुळामध्ये 2 फक्त वर्गमुळात 2 आलेला आहे. आता दुसरा डिफरन्स D बरोबर T3 मायनस T2. T3 किती आहे T3 आहे 3 प्लस 2 वर्गमुळामध्ये 2 वर्गमुळात 2 वजा T2 किती आलेला आहे T2 3 प्लस वर्गमुळामध्ये 2. मग सोडून घेतल्यावर काय येतं 3 प्लस 2 वर्गमुळामध्ये 2 मायनस 3 प्लस वर्गमुळामध्ये 2. सोडून घेतल्यावर आता प्लस 3 मायनस 3 कटून गेलं 2 वर्गमुळात 2 मायनस 1 प्लस 1 वर्गमुळात 2. सॉरी आता याची किंमत इथं ऋण येईल इथं ऋण येते म्हणजे या ठिकाणी इथं वर्गमुळात 2च येते बरोबर आहे. पुन्हा तिसरा डिफरन्स D बरोबर T4 वजा T3. T4 किती आहे बघा 3 प्लस 3 वर्गमुळात 2 वजा 3 प्लस 2 वर्गमुळामध्ये 2. आता सोडून घेतल्यावर काय येते मग 3 प्लस 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळामध्ये 2. प्लस 3 मायनस 3 कटले आणि 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले तर फक्त 1 वर्गमुळामध्ये 2 राहतात. आपण 1 लिहित नाही लक्षात ठेवा. म्हणून याचं पण उत्तर वर्गमुळात 2 आलेलं आहे याचं पण उत्तर वर्गमुळात 2 आलेलं आहे. हा पण फरक वर्गमुळात 2 आलेला आहे म्हणजे फरक स्थिर संख्या आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी इथं लिहिता येईल आपल्याला येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील फरक स्थिर संख्या आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. मग लगेच प्रथम पद आलेला आहे. प्रथम पद बरोबर A बरोबर आलेला आहे. प्रथम पद आलेला 3 आणि सामान्य फरक बरोबर सामान्य फरक D बरोबर आलेला आहे वर्गमुळामध्ये 2 राईट. आता बघा हे 8वं उदाहरण. येथे T1 बरोबर 127, T2 बरोबर 132, T3 बरोबर 137 इत्यादी राईट. मग डिफरन्स D बरोबर T2 मायनस T1 म्हणजे 132 मायनस 127. बारातून 7 गेले 5 राहिले या ठिकाणी वजाबाकी येते 5. पुन्हा डिफरन्स D बरोबर काय येतं T3 मायनस T2. T3 किती आहे 137 मायनस T2 आहे 132 वजाबाकी येते 5 म्हणजे फरक स्थिर संख्या आहे समान संख्या. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल या ठिकाणी येथे दिलेल्या क्रमिकेच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांमधील
फरक स्थिर संख्या आहे. राईट, स्थिर संख्या आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी, ही क्रमिकांगणिती श्रेणी आहे. राईट, ही क्रमिकांगणिती श्रेणी आहे. आता अंगणी श्रेणी आहे म्हटल्यावर प्रथम पद लिहायचं लगेच. म्हणून आता या ठिकाणी प्रथम पद बरोबर ए बरोबर 127. राईट, आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर आलेला आहे 5. राईट, 5 करा आणि लिहून घ्या. हवे बघा आता जर अंगणिती श्रेणीचे पहिले पद ए आणि सामायिक फरक डी असेल तर अंगणिती श्रेणी लिहा. आता इथं काय काय दिलेलं आहे? ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5 दिलेला आहे. मी आता या ठिकाणी प्रथम पद दिलेलं आहे. प्रथम पद ए बरोबर 10 आणि सामायिक फरक कंसात डी बरोबर दिलेला आहे 5. मग आता पहिलं पद जे आहे ते T1 या अक्षरात दर्शवतो. T1 म्हणजेच ए असतं, ते म्हणजे 10 असतं. आता T2 जेव्हा आपण काढतो ना दुसरं पद, तेव्हा T1 मध्ये डी मिळवायचं. T1 प्लस डी. राईट, म्हणजे T1 किती आहे आता या ठिकाणी? T1 10 आहे प्लस 5. 10 आणि 5 15 आलेला आहे. मग आता T3 किती येईल? T3 बरोबर T2 प्लस डी. राईट, T2 किती आहे? 15 प्लस 5 बरोबर आलं 20. आता T4 बरोबर T3 प्लस डी येते. T3 किती आलेला आहे? 20 प्लस 5 बरोबर आलेला आहे 25. मग पूर्ण सूत्र कसं लिहिता येईल? म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी, म्हणून दिलेली अंकगणितीय श्रेणी, ही पुढील प्रमाणे आहे. लिहून टाकायचं. पण या ठिकाणी ते आहे 10, 15, 20, 25 इत्यादी. अशा प्रकारे पूर्ण वाक्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहून काढता येतं. राईट, बरोबर आहे. आता बघा हे दुसरं उदाहरण. ए बरोबर -3 दिलंय, डी बरोबर 0 आहे. प्रथम पद दिलंय आणि सामायिक फरक दिलाय आणि आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहा सांगितले. तर आपण आता या ठिकाणी सर्वप्रथम लिहून घेऊया. इथं काय दिलंय ते आपल्याला प्रथम पद दिलेलं आहे. प्रथम पद ए बरोबर किती दिलेलं आहे? -3 आणि सामायिक फरक दिलेला आहे. बरोबर आहे. सामायिक फरक बरोबर डी किती दिलेला आहे? 0. राईट, मग आता T1 बरोबर ए आलेला आहे. ए म्हणजेच -3 आलेला आहे. आता T2 बरोबर, T2 ची किंमत T1 प्लस डी. T1 किती आहे? -3 प्लस 0 बरोबर -3 आलेला आहे. आता T3 बरोबर काय? T2 प्लस डी. हे बघा अंकगणिती श्रेणी म्हणल्यावर खूप लई पद काही शोधायची गरज नाही. पहिले एक 4 पद शोधायचे बसा. इथे या ठिकाणी 4 पद लिहिलेली आहेत. 4 पद शोधायची. T3 बरोबर T2 प्लस डी. राईट, T2 किती आहे? -3 प्लस डी 0 आहे म्हणजेच -3 आलेला आहे. T4 बरोबर काय येते मग आता? T4 बरोबर T3 प्लस डी. T3 किती आहे? -3 प्लस 0 बरोबर -3. बरोबर आहे का? मग आता म्हणून दिलेली अंकगणितीय श्रेणी अंकगणितीय श्रेणी कशी कोणती आहे? -3, -3, -3, -3, ही आहे. ही विचारली अंकगणित श्रेणी आहे. पॉज करा, लिहून घ्या. आता पहा इथे पहिले पद ए बरोबर पहिले पद दिलेलं -7 आणि साधारण सामान्य फरक दिलेला आहे डी. इथे तुम्ही या ठिकाणी पहिले पद
पहिले पद कंसात ए बरोबर -7 आणि सामान्य फरक कंसात डी बरोबर किती आहे 1/2 राईट. तर आता आपल्याला अंकगणित श्रेणी लिहायला सांगितलेलं आहे. पहिले पद T1 बरोबर एच आहे ते आहे -7 राईट. आता T2 कसं काढायचं? T1 प्लस डी आहे. T1 किती आहे बघा? T1 आहे -7 प्लस डी किती आहे 1/2 राईट. त्याच्यात करा म्हणजे 1 खालचं 2 7 2 14 -14 प्लस 1 राईट म्हणजे -13/2 आलं. आता T3 आपल्याला काढायचं आहे. T3 बरोबर T2 प्लस डी येत आहे. T2 प्लस डी राईट. T2 किती आहे बघा? T2 आहे -13/2 आणि डी आहे 1/2. चिन्ह वेगळे वजाबाकी ते 12/2 म्हणजे ते -6 राईट. T3 आलं. त्याच्यानंतर आपल्याला T4 काढायचं आहे. T4 बरोबर काय? T3 प्लस डी. T3 किती आहे -6 प्लस डी किती आहे 1/2. पुन्हा तिरकस गुणाकार खालचा गुणाकार बे सकम 12 -1 प्लस 1 राईट. चिन्ह वेगळे वजाबाकी -11/2 राईट. म्हणून आता या ठिकाणी दिलेली अंकगणितीय श्रेणी कोणती आहे? आता या ठिकाणी -7 -13/2 -11/2 डॅश पॉज करा लिहून घ्या. आता बघा या चौथ्या उदाहरणामध्ये प्रथम पद ए बरोबर -1.25 आणि समान फरक डी बरोबर 3 राईट. मग T1 बरोबर काय येतं? T1 बरोबर ए आणि ए बरोबर काय आलं -1.25 राईट. आता T2 बरोबर T1 प्लस डी आलं. T1 किती आहे? T1 आले -1.25 प्लस डी आले 3. चिन्ह वेगळे वजाबाकी 3.00 मधून 1.25 वजा केले 5 गेले 5 राहिले 3 राहिले 9 राहिले 9 गेला 7 राहिला 1 राहिला 2 गेला 1 राहिला 1.75 उत्तराला चिन्ह मोठ्याच येते राईट. आता मला T3 काढायचं आहे. T3 बरोबर T2 प्लस डी. T2 किती आहे 1.75 प्लस डी किती आहे 3. दोघांनी मिळून तिला किती येते 4.75. त्याच्यानंतर मला T4 मिळवायचा आहे. T4 बरोबर T3 प्लस डी राईट. T3 किती आहे 4.75 प्लस डी किती आहे 3 आहे 4 आणि 3 7.75 राईट. त्याप्रमाणे दिलेली अंकगणितीय श्रेणी जी असणार आहे ती -1.25 प्लस 1.75 4.75 7.75 आणि इत्यादी अशी असणार आहे राईट. पॉज करून घेऊन घ्या. बघा आता पाचवं आहे ए बरोबर 6 आणि डी बरोबर -3 राईट. तर आता प्रथम पद ए बरोबर किती आहे 6 आहे आणि डी बरोबर -3 आहे राईट. मग आता T1 बरोबर काय आहे? T1 बरोबर ए आणि ए बरोबर 6. T2 बरोबर T1 प्लस डी राईट. T1 किती आहे 6 प्लस डी म्हणजे -3 म्हणजे 6 - 3 बरोबर किती आलं 3 आलं. आता T3 कसं मिळवायचं? T2 प्लस डी राईट. T2 किती आहे? T2 आहे 3 प्लस डी किती आहे -3. सोडून घेतल्यावर 3 - 3 बरोबर किती येते 0 येते. मग आता T4 कसं मिळवायचं? T4 बरोबर T3 प्लस डी राईट म्हणजे 0 प्लस 3 सॉरी 0 प्लस -3 सोडून घेतल्यावर या ठिकाणी 0 - 3 म्हणजे -3. म्हणून दिलेली अंकगणितीय श्रेणी कोणती असणार आहे? आता या ठिकाणी 6,
कॉमा 3 कॉमा 0 कॉमा -3 कॉमा इत्यादी. राईट. पॉज करा तुम्ही. आता बघा नंबर 6. 6 नंबरचं उदाहरण काय आहे? ए बरोबर -19 आणि डी बरोबर -4. राईट. ए बरोबर -19, डी बरोबर -4. ए बरोबर -19 आहे आणि डी बरोबर -4. मला प्रथम पद लिहिलं आपण या ठिकाणी. T1 बरोबर ए बरोबर -19. T2 बरोबर काय आहे? T1 प्लस डी. राईट. T1 किती आहे? -19 प्लस डी किती आहे? -4. -19 -4 9 13 म्हणजे -23 येते. राईट. चिन्ह सारखे असल्यामुळे बेरीज उतरायला चिन्ह मोठ्याचं. आता T3 बरोबर T2 प्लस डी. T2 किती आहे? -23 प्लस -4 म्हणजेच -23 -4 म्हणजेच -27 येते. -27. राईट. त्याच्यानंतर T4 बरोबर काय? T3 प्लस डी. T3 किती आहे? -27 प्लस -4 सोडून घेतल्यावर येतं -27 -4 4 1 30 तर चिन्ह मोठ्याच. मग दिलेली अंकगणित श्रेणी कोणती असणार आहे? -19 कॉमा -23 कॉमा -27 कॉमा -31 आणि इत्यादी. ही दिलेली अंकगणित श्रेणी असणार. आता बघा खाली प्रत्येक अंकगणित श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढायला सांगितलेला आपल्याला या ठिकाणी. आपण लिहूया. येथे T1 बरोबर 5. T2 बरोबर किती आहे? 1 आहे. T3 बरोबर -3 आणि T4 बरोबर -7 आणि इत्यादी. राईट. बरोबर आहे. आता याच्यावरून आपल्याला या ठिकाणी प्रथम पद लिहायचं आहे. प्रथम पद. राईट. किंवा पहिले पद. त्याला तो ए अक्षर दर्शवतो. ते किती आहे? 5 आहे. पहिले पद हे 5 आहे. आणि सामान्य फरक कंसात डी बरोबर T2 मायनस T1. T2 किती आहे? 1 मायनस T1 किती आहे? 5 आहे. चिन्ह वेगळे वजाबाकी 4 उतरला चिन्ह मोठ्याच. पहिले पद सामान्य फरक काढलेला आहे. राईट. आता इथं बघा. येथे T1 बरोबर 0.6, T2 बरोबर 0.9, T3 बरोबर 1.2, T4 बरोबर 1.5 आणि इत्यादी. राईट. मग आता पहिले पद बरोबर पहिले पद हे आपण ए अक्षराने दर्शवतो आणि किती आहे? 0.6. त्याला T1 असं म्हणलं चालते. आणि सामान्य फरक त्याला कॉमन डिफरन्स म्हणतो आपण. तो T2 मायनस T1 याच्याने काढतो. T2 किती आहे? 0.9 मायनस 0.6 वजाबाकी केली तर 0.3 येतो. 0.9 मधून 0.6 काढल्यावर 0.3 येतो. राईट. बघा आता या ठिकाणी इथं 4 पद दिलेले आहेत. पहिलं पद येथे T1 बरोबर किती आहे? 127. T2 किती आहे? 135. T3 किती आहे? 143 आणि T4 बरोबर 151 आणि इत्यादी. राईट. मग आता पहिले पद आपण ए अक्षराने दर्शवतो. ते म्हणजे T1 असतं. ते किती आहे? 127. त्याच्यानंतर आपल्याला सामान्य फरक काढायला सांगितलेला आहे. सामान्य फरक डी बरोबर T2 मायनस T1. T2 किती आहे? 135 मायनस 127. राईट. 127 15 तून 7 गेले 8 राहिले.
या ठिकाणी सामान्य फरक 8 आलेला आहे. राईट. मग आता इथं सुद्धा येथे T1 बरोबर किती 1/4, T2 बरोबर 3/4, T3 बरोबर 5/4, T4 बरोबर 7/4 आणि इत्यादी. राईट. पहिले पद बरोबर A बरोबर 1/4. राईट. सामान्य फरक D बरोबर काय T2 मायनस T1. राईट. T2 किती आहे T2 3/4 मायनस 1/4 म्हणजे 2/4 येते म्हणजे 1/2 आलेला आहे. राईट. पॉज करा.